जग विकत घेण्याची ताकद आहे. आजी काय बोलू तुझ्याबद्दल? आईची जागा घेणारी दुसरी माय आहेस तू. माझी सगळ्यात पहिली मैत्रीण जर कोण असेल ती म्हणजे माझी आजी. माझ्या आजीचे नाव प्रभावती आहे. ती एक आदर्श शिक्षिका आहे. आम्ही आपुलकी जी म्हणजे जिव्हाळा. आम्ही आपुलकी जी म्हणजे जिव्हाळा. अशी आपुलकीने जवळ घेणारी आणि माझ्याशी प्रेमाने वागणारी माझी आजी साऱ्या जगातील बेस्ट आजी आहे. आजी हा शब्द इतका आपुलकीचा आहे. आजी हा शब्द इतका आपुलकीचा आहे टोकच्या करणार की मनात आपलेपणाची भावना निर्माण होते. आजी म्हणजे माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली एक सगळ्यात सुंदर पाठ. आज माझ्या आजीसाठी काय बोलू आणि काय नको असंच मला झाले. जर मला कोणी विचारले ना आजी म्हणजे काय, तर मी नक्कीच सांगेन आजी म्हणजे काय दुधावरची साय. आजी म्हणजे काय आई वडिलांची आई. आजी म्हणजे काय उंदराने दात खाल्लेली बाय. आजी म्हणजे संस्कार. आजी म्हणजे माया. आजी म्हणजे प्रेम. आजी म्हणजे माझे खाऊचा डबा. आजी म्हणजे लहान कुणाच्या गोष्टी. आजी म्हणजे ऐकत राहावी अशी सुंदर दाखवाणी. आजी म्हणजे संस्काराचं गाठोडं. आजी म्हणजे रखरख ठेवणार. मायेचा गरवा म्हणजे माझी आजी. मऊ लोण्याचा गोळा त्यावर मायेचं साजूक तूप म्हणजे माझी आजी. आमच्या घरातील खरे दैवत म्हणजे माझी आजी. जी मेकअप न करता जी सगळ्यात सुंदर दिसते ती म्हणजे माझी आजी. खरं तिच्या चेहऱ्यावर मायेचं तेज असते. मला या ठिकाणी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी आजीच्या मागे पुढे करत असते. आजी मला छान छान गोष्टी सांगते, गाणी शिकवते, कवितांना चाली लावते. मी दीदीची खोड काढली की मम्मी पप्पांच्या मारापासून ती मला वाचवते. म्हणून आजी मला खूप आवडते. मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना घडवण्यात, संस्कार देण्यात जेवढा वाटा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तेवढाच वाटा राजमाता जिजाऊंचा सुद्धा होता. म्हणून शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करू शकले आणि संभाजी महाराज ते राखू शकले. म्हणूनच मला असं वाटते आधी ज्ञानाचा भंडार असते, अंधारात प्रकाशाचे दार असते. कधी मायेचे हळूवार संस्कार असते तर कधी छडीचा कडवं वार असते. शेवटी जाते एवढंच म्हणे माझ्या आजीला दिलीपेक्षा नको तिला सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वर प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.